बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार रोहित पवार आज बच्चू कडूंची भेट घेणार आहे, तर शेतकरी या आंदोलनस्थळी आता रक्तदान देखील करणार आहे। सरसकट कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं हे अन्नत्याग आंदोलन गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीमधील तिवसा, नांदगाव, चांदूर बाजार आणि अचलपूर येथे आता आंदोलन देखील केलं जाणार आहे। तर राज्यभरात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन देखील केलं जात आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता पाठिंबा वाढतच चाललेला आहे। तर आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्याशी जोडले जात आहेत आंदोलनाच्या स्थळावरून। सूरज, बच्चू कडूंचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आजचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे। त्यांच्या मागण्या अद्यापपर्यंत सरकारनं मान्य केलेल्या नाहीयेत आणि आज शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार रोहित पवार देखील बच्चू कडूंची भेट घेणार आहे। याआधी देखील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील आणि राजकीय नेत्यांनी देखील बच्चू कडूंची भेट घेतलेली आहे आणि आंदोलनाच्या स्थळी मोठ्या संख्येने आता शेतकरी देखील उपस्थित आहे। अधिकचे अपडेट नेमके काय? नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज जर पाहिलं तर 5वा दिवसाने बच्चू कडूंची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे। बच्चू कडूंचं वजन जर पाहिलं तर साधारणतः 5 किलोनी घटलेलं आहे। त्यामुळे वैद्यकीय पथकातर्फे जर पाहिलं तर 24 तासातून 2 वेळा बच्चू कडूंची तपासणी करण्यात येत आहे। आज जर पाहिलं तर आज बच्चू कडूंच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजे असतील, राजू शेट्टी असतील, आमदार रोहित पवार असतील, हे 3 प्रमुख नेते या ठिकाणी भेट देणार आहे। कालच जर आपण जर पाहिलं तर मराठा योद्धा मनोज जरंगे पाटलांनी सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट दिलेली होती आणि काल जर आपण जर उशिरा जर पाहिलं तर अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी बच्चू कडूंच्या उपोषण स्थळाला भेट देऊन त्यांना उपोषण सोडवण्याची विनंती केली होती। सरकारमार्फत चर्चा चालू आहे, मात्र अद्यापर्यंत 5 दिवस होऊनही एकही मंत्री या ठिकाणी आलेला नाही। त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत। आज जर पाहिलं तर अमरावतीच्या तिवसा असतील, धामणगाव असतील, चांदूर बाजार असतील, परतवाडा असतील, या 4 ठिकाणी जर पाहिलं तर रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकूणच या विषयावर माझ्या बोलण्यासाठी काही प्रहारचे कार्यकर्ते आहेत। त्याचा एकूणच काय सांगणार बच्चू कडूंच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, अद्याप तोडगा निघाला नाही। आजचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा आणि मी सुद्धा अन्नत्याग आंदोलन केलं 4 दिवस। तोडगा निघासाठी सर्व स्तरावरून पाठिंबा सुद्धा जाहीर होत आहे आणि आंदोलनाची रूपरेषा जी आहे आता तीव्र दिवसांदिवस वाढणार असून रस्ता रोको असो, रेल रोको असो, मार्केट बंद असून तर बाकी येथील पाठिंब्याचा भरपूर प्रतिसाद आहे आणि सरकार हे शेतकरी धोरणाचं नसल्यामुळे यावर आता यापुढील जे आंदोलन होईल हे वेगळ्या स्वरूपात होईल। नक्कीच वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन होईल असा तो इशारा या ठिकाणी देण्यात आला। पुन्हा आपण काही कार्यकर्त्यांची उपोषणकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। त्याला काय सांगणार, तुम्ही 5 दिवसापासून उपोषणाला बसले, नेमकं सरकार दखल घेत नाही, बच्चू कडूंच्या भेटायला एकही मंत्री आला नाही। सरकार एक गेंड्याच्या कातडीचं आहे। गेले 5 दिवसापासून बच्चू कडू उपोषण करत आहे। त्यांचं वजन कमी झालं, तब्येत खालावली आहे। भाऊच्या तब्येतीची काळजी सरकारला आहे। काळजी नसल्यामुळे आजपासून कार्यकर्ते उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल। सरकारला न झेपणारे आंदोलन आजपासून सुरू होईल। मग सरकारने याची दखल त्वरित घ्यावी, नाहीतर सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, ही शेतकऱ्याची भावना। नक्कीच एकूणच जर पाहिलं तर बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल अद्यापर्यंत तर घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। आज जर पाहिलं तर अर्धदफर आंदोलन सुद्धा करण्याचा जो इशारा आहे कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। तर पाहिलं तर सकाळी 11 वाजता बच्चू कडूंची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करणार आहे, कारण का आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंना सूरज, महत्त्वाचे अपडेट या बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।